मी धीरज खंडारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेसमध्ये. आज आपण शिकणार आहे रिझनिंगचा एक टॉपिक ज्याचं नाव आहे अल्फा न्यूमरिक सिरीज. चला तर सुरू करूया. अल्फा न्यूमरिक सिरीजचे क्वेश्चन करण्याआधी आपण बेसिक करून घेऊ. यामध्ये आपल्याला काम आहे अक्षर, अंक आणि चिन्ह. अक्षर म्हणजे ए पासून झेड पर्यंत, ए टू झेड म्हणजे बी सी डी कंटिन्यू झेड पर्यंत. अंक 0 1 2 3 4 5 9 पर्यंत. चिन्ह जसे डॉलरचं चिन्ह आहे, हॅश, स्टार आणि बाकी असे सर्व चिन्ह. ठीक. अक्षर मध्ये आणखी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, स्वर आणि व्यंजन. स्वर कोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू हे झाले आपले स्वर. आणि हे सोडून बाकीचे जे अक्षर असतील ते काय असतील? व्यंजन. म्हणजे बी सी डी इथं स्वर आहे म्हणजे ई येणार नाही, एफ जी अँड सो. हे सोडून जेही अक्षर असतील ते काय असतील? आपले व्यंजन. लगेच आधी, लगेच आपल्याकडे हे नंबर आहे 258. ठीक आहे. लगेच आधी आपण कन्सिडर केला 5. 5च्या लगेच आधी म्हणजे समूह कोण आहे? 2. लगेच नंतर 5च्या लगेच नंतर कोण आहे? 8. आणि नेहमी आपण अल्फा न्यूमरिक सिरीज मध्ये लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे. जोपर्यंत क्वेश्चन मध्ये हे मेन्शन केलेलं नाही की सिरीज तुम्ही राईट टू लेफ्ट करा, तोपर्यंत आपण राईट टू लेफ्ट करणार नाहीये. नेहमी आपण लेफ्ट टू राईट असतो. ठीक आहे. आता आपल्याकडे समजा एक क्वेश्चन आहे, आपल्याला विचारलं आहे 9च्या लगेच आधी कोणती संख्या? लगेच आधी कोणती संख्या आहे? तर आधी म्हणजे आपल्याला कोणत्या साईडला जावं लागेल? लेफ्ट. ठीक आहे. आधी म्हणजे जो रेफरन्स पॉईंट पकडला आपण काय 9 त्याच्या लेफ्ट. जर हा क्वेश्चन असा असता तर आपला आन्सर इथे किती? 8. 9च्या लगेच नंतर कोणती संख्या आहे? कोणती संख्या? तर आपला आन्सर किती? याच्या राईट मध्ये किती येत आहे? 4. तर आपला आन्सर काही 4. ठीक आहे. हा क्वेश्चन पेपरमध्ये येत नाही. आता कसे क्वेश्चन पेपरमध्ये येतात ते आपण शिकू. हे फक्त आपल्याला कन्सेप्ट समजण्यासाठी होतं. ठीक आहे. खाली दिलेल्या मालिकेमध्ये किती अक्षराच्या लगेचच आधी स्वर आणि लगेचच नंतर स्वर? अक्षर म्हणजे ए पासून झेड पर्यंत आपल्याला काही करायचं, याच्या समोर स्वर असला पाहिजे आणि लगेचच नंतर याच्या नंतर पण काय असला पाहिजे? स्वर असला पाहिजे. एक्स च्या समोर स्वर नाही आहे, पी च्या समोर स्वर नाही आहे, एम च्या समोर स्वर नाही आहे, ओ च्या समोर अक्षर आहे स्वर नाही आहे, एन च्या समोर ओ आहे स्वर आहे पण स्वरनं फॉलो नाही करत आहे. ठीक आहे. नंतर स्वर नाही.
पीच्या समोर नाही आहे. ईच्या समोर अक्षर आहे, स्वर नाही आहे. एसच्या समोर स्वर आहे, एचच्या मागं स्वर आहे. म्हणजे पहिली पेअर झाली आपली, हा पहिला ग्रुप बनला. नंतर टीच्या समोर स्वर आहे पण मागे नाही आहे. आय, टीच्या समोर स्वर आहे, टीच्या नंतर स्वर आहे, म्हणजे दुसरा ग्रुप. झेड आय, आयच्या समोर स्वर नाही आहे. ओच्या समोर स्वर आहे, ओच्या नंतर स्वर, म्हणजे हा तिसरा ग्रुप. यूच्या समोर स्वर आहे, यूच्या नंतर स्वर नाही. म्हणजे किती ग्रुप बनले? 1 2 3. आपल्याकडे असे ऑप्शन्स राहतील 0 1 तर आपल्याला ऑप्शन 3 नंबरचा ऑप्शन नाही टिक करायचा. आपल्याला ऑप्शन काय करायचं? ज्या ऑप्शन मध्ये 3 दिला आहे, म्हणजे ऑप्शन कोणता आपला 4th नंबर डी. तर आपलं करेक्ट आन्सर किती आहे? 3. पण ऑप्शन नंबर कोणता आपला? डी. ठीक आहे. जर इथं लक्ष द्या, कंडिशन जर थोडी आपण चेंज केली असती, समजा इथं आय ओ यू ए असतं, ठीक आहे. पहिली कंडिशन इथं सॅटिस्फाय झाली असती. अक्षर नंतर समोर आणि मागं दोन्ही ठिकाणी स्वर आले. आता यू अक्षर पकडलं असतं आपण, यूच्या समोर स्वर आहे, यूच्या नंतर स्वर आहे. तर म्हणजे इथं किती दोन पेअर बनले असते? 2 पेअर बनले असते. तर मग आपला आन्सर 4 आला असतो. ही कंडिशन खूप वेळ एक्झाम मध्ये येते, यावर लक्ष ठेवायचं. ठीक आहे. हे 2 वेगवेगळे ग्रुप बनतील, एक ग्रुप नाही बनणार. ठीक आहे. यूचा वेगळा ग्रुप बनेल, ओचा वेगळा ग्रुप बनेल. आता पुढचा क्वेश्चन बघू आपण. हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये कॉपी करून घ्या. खाली दिलेल्या मालिकेमध्ये किती अक्षरांच्या लगेचच आधी स्वर आणि लगेच नंतर व्यंजन? ठीक आहे. स्वर कोणते असतात? ए, ई, आय, ओ, यू. अक्षर ए पासून झेड पर्यंत सर्व अक्षर. ठीक आहे. आणि या अक्षरांमध्ये जे स्वर नाही काढून टाकले आपण, ठीक आहे, जर या अक्षरमधून स्वर काढून टाकले तर आपल्या जो काय राहतील? व्यंजन. बी, सी, डी, झेड पर्यंत. ठीक आहे. आता काय म्हणत आहे? मालिकेमध्ये किती अक्षरांच्या लगेचच आधी? ठीक आहे. अक्षर आधी स्वर, म्हणजे याच्या लेफ्ट साईडला काय पाहिजे आपल्याला? स्वर. आणि राईट हँड साईडवर काय पाहिजे? व्यंजन. हे कंडिशन आपली. इथं 2च झाले. 3 पाहिजे कंटिन्यू आपल्याला लेटर. हे ओ एक अक्षर आहे, समोर स्वर नाही आहे, कॅन्सर. एन, यांच्या मागं व्यंजन नाही आहे. हे 3 कंडिशन. अक्षराच्या समोर स्वर नाही आहे म्हणून फॉलो करणार नाही. आयच्या समोर स्वर नाही आहे. टीच्या समोर स्वर आहे पण मागं व्यंजन नाही आहे. टीच्या समोर व्यंजन आहे आणि मागं काय पाहिजे होतं? स्वर पाहिजे होता. आणि हे पण काय आहे? मागं व्यंजन पाहिजे होतं पण हे स्वर आहे, तर हे कंडिशन फॉलो नाही करणार. इथं आहे काय? झेड. आयच्या समोर स्वर पाहिजे तर नाही आहे. ओच्या समोर स्वर आहे, मागं पण स्वर आहे, तर फॉलो करणार आहे का? नाही. या यूच्या समोर स्वर आहे, मागं काय? व्यंजन. ठीक आहे. म्हणजे किती पेअर भेटली आपल्याला? फक्त ग्रुप किती भेटला? 1. ठीक आहे. आता ऑप्शन जर असे आहेत, ऑप्शन ए आहे 0, ऑप्शन बी आहे 2, ऑप्शन सी आहे 3, ऑप्शन डी आहे 1. ठीक आहे. तर आपला आन्सर कोणता येणार? ऑप्शन डी. आपला आन्सर येणार ऑप्शन डी. कॉपी कराय, नंतर आपण पुढचा ऑप्शन. खाली दिलेल्या मालिकेमध्ये किती अक्षराच्या लगेचच आधी चिन्ह आणि लगेचच नंतर चिन्ह आहे? काय म्हणताय? अक्षराच्या आधी म्हणजेच लेफ्ट हँड साईडवर काय पाहिजे आपल्याला? चिन्ह पाहिजे. नंतर लगेचच नंतर चिन्ह, म्हणजे राईट हँड साईडवर पण काय पाहिजे? चिन्ह पाहिजे. तर असे किती पेअर पाहिजे? ठीक. कीच्या समोर काय? चिन्ह, नंतर पण चिन्ह. हे अक्षराच्या समोर चिन्ह, मागे चिन्ह. म्हणजे कंडिशन फॉलो करत आहे. म्हणजे किती ग्रुप झाला आपला? 1 ग्रुप बनला. ठीक. समोर
एसच्या समोर चिन्ह आहे, मागे अक्षर आहे, तर फॉलो करणार का? नाही. एच्या समोर अक्षर आहे म्हणून फॉलो नाही करणार. डीच्या समोर चिन्ह, मागे पण चिन्ह. ठीक आहे, हा कोणता ग्रुप? दुसरा. नंतर वायच्या समोर चिन्ह आहे, मागे अक्षर आहे. जीच्या समोर अक्षर आहे, मागे चिन्ह आहे. जीच्या पर्सेंटच्या समोर, ठीक, आयच्या समोर पर्सेंटचं साईन, मागे ॲट साईन, म्हणजे हा तिसरा ग्रुप बनला आपला. ठीक, पुढे काय? एफच्या समोर चिन्ह आहे, मागे काहीच नाही. म्हणजे आपले किती ग्रुप बनले? 3. मग आपला आन्सर किती येणार? 3. खाली दिलेल्या मालिकेमध्ये किती अक्षराच्या लगेच आधी चिन्ह आणि लगेच नंतर काय? व्यंजन. म्हणजे इथं आपल्याला मधामध्ये काय पाहिजे? अक्षराच्या लगेच आधी म्हणजे कोणत्या? लेफ्ट हँड साईडवर आपल्याला काय पाहिजे? चिन्ह. आणि राईट हँड साईडवर आपल्याला काय पाहिजे? व्यंजन. याच्या समोर चिन्ह आहे पण मागं व्यंजन नाही. या अक्षराच्या समोर चिन्ह आहे, मागं स्वर आहे, तर स्वर चालते का आपल्याला? नाही. त्यांना स्पेसिफिकली काय सांगितलं? व्यंजन पाहिजे. तर हा ग्रुप आपण कन्सिडर करू शकतो का? नाही. याच्या समोर चिन्ह आहे, मागे पण चिन्ह आहे, तर फॉलो नाही करेल. याच्या समोर चिन्ह आहे, मागे काय? व्यंजन आहे, तर हा फर्स्ट ग्रुप बनेल आपला. याच्या समोर चिन्ह नाही आहे, याच्या समोर चिन्ह आहे, मागे पण चिन्ह आहे, तर फॉलो नाही करणार. याच्या समोर चिन्ह आहे, मागे व्यंजन आहे, म्हणजे फॉलो करणार. ओच्या समोर चिन्ह आहे, मागे व्यंजन आहे, म्हणजे फॉलो करणार. ठीक आहे. आता हा ओ स्वर पण आहे आणि अक्षर पण आहे. म्हणजे हा इथं अक्षरचं काम करत आहे, पण हा काय होणार? आपला एक ग्रुप होणार. हा दुसरा ग्रुप, हा तिसरा ग्रुप. आपला आन्सर किती? 3. आज आपण शिकलो अल्फान्यूमरिक सिरीज. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या टॉपिकवरून जास्त हार्ड क्वेश्चन असा बनत नाही. ठीक आहे, ज्या लेवलचे क्वेश्चन आपण केले तसेच क्वेश्चन बनतात. तलाठी, ग्रुप सी, रेल्वे, सर्व एक्झाममध्ये एक एक क्वेश्चन तरी याचा बनतोच. ठीक आहे, हे चांगल्याने प्रॅक्टिस करा, तुमचा 1 मार्क्स पक्का होऊन जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.